नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड तर्फे गोदावरी घाटावर राष्ट्रसंत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आर्यप राठोड सर स्वच्छता दूत यांनी मांडले, तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री बापूरावजी जोशी सर यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री विश्वनाथरावजी सातपुते सर होते। सातपुते सरांनी स्वच्छतेविषयी अतिशय मौलिक असे विचार मांडले। यावेळी गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर उपस्थित मान्यवरांनी अतिशय सुंदर असे प्रवचन व भाषण केले। या कार्यक्रमात गोदावरी स्वच्छता अभियान प्रमुख श्री ॲडव्होकेट राजू देशमुख सर, नीरज पाटील सर, एम.आर. मुंडे, माजी डेप्युटी कलेक्टर साहेब, पुरी साहेब, चिंतामणी देवळे सर, सुश्री प्रतिभा वाघमारे बहिणजी, बाळू दुधाटे, जाफरभाई बेग, लतीफ बेग, बंडूशेठ ओझा संपादक गंगाखेड केशरी, शिवप्रसाद कल्याणी आप्पा, लक्ष्मण नीरज पाटील, ॲडव्होकेट स्मिता राजू देशमुख, ज्ञानेश्वरीताई लटपटे सहशिक्षिका, दिव्याजी बंग, शिवाजी चव्हाण, चेके मामा, शिवमाला लांडगे सहशिक्षिका, बापू कुरुंदकर, दीपक देव जोशी, कृष्णा इंगळे म्हातपुरीकर, तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे विलासजी गाडवे सर, तसेच सुभाषजी देशमुख सर हरंगुळकर यांनी आवर्जून उपस्थिती लावलेली होती। यावेळी प्राध्यापक अमोल ढाकणे सर यांनी उपस्थित सर्वांचे मान्यवरांचे आभार मानले। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबून ताज्या घडामोडी पहा। पाहूयात काही क्षणचित्रे। संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त प्रत्येक रविवारी मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवित असतात। ते देशमुख सर यांच्या अंतर्गत हे गंगाखेड या ठिकाणी गोदावरीची स्वच्छता करतात। या ठिकाणी दशक्रिया करण्यासाठी बरेचसे लातूर, उस्मानाबाद, परभणी अनेक ठिकाणाहून या ठिकाणी लोक येतात आणि त्या स्वच्छता करण्यासाठी आपले गंगाखेडची अग्रसर टीम आहे की ही प्रत्येक रविवारी मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवित असतात। सकाळी 6 ते 9 पर्यंत असे सलग 3 घंटे हे स्वच्छता अभियान चालते आणि त्यामुळे आज आपला गोदावरी परिसर स्वच्छ झाला आहे आणि जनजागृती प्रत्येक माणसाला ह्याच्या माध्यमातून एकच जनतेला मेसेज दिला जातं आहे की तुम्ही तुमच्या घरात परिसरामध्ये स्वच्छ ठेवा। ह्या प्रकारे ह्या स्वच्छता मोहीम गोदावरी यांचा एकमेव मेसेज आहे। तर सर्व जनतेने ह्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यावं आणि स्वच्छता प्रत्येकानं आपल्या परिसरामध्ये स्वच्छ ठेवावं। ज्या प्रकारे गोदावरी परिसर स्वच्छ ही स्वच्छता अभियान राबवत आहेत तसेच मी त्यांना धन्यवाद देतो। आणि आज संत गाडगे महाराज स्वच्छता ज्या प्रकारे त्यानं आपल्या जगामध्ये देशामध्ये एक संदेश दिला त्याच प्रकारे ही टीम संदेश देते। ह्या टीमला मी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय। माझ्या राजाचं नाव थोडं इकडं घ्या। भरलेला पायावून गेला पोरी तिने काय केलं एवढा गतिरोधक राजू देशमुखचं हे सामाजिक कार्य पाहून आज मी या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या टीमला भेटण्यासाठी आलो होतो। निघता मला उशीर झाला पण तळमळ होत होता कारण का पुढच्या हप्त्यात मी मुंबईला जाणार आहे व एक ना एक दिवस आपण जाणं जरुरी आहे। म्हणून आज आल्या पहिला कॉल मी ॲडव्होकेट राजू देशमुख यांना केला व त्यांचा काल व्हिडिओ पाहिला होता व या गोदावरी स्वच्छता अभियान जो मूळ झरा होता तिथं फार घाण होती। मी बरेच वेळेस येऊन गेलो इथं, तिथं आपण बांधकाम करता थंडी टाकलेली पाहिली आणि माझं एक मन झालं व काही ना काहीतरी आपलं योगदान आपण या गोदावरी स्वच्छता अभियानात काहीतरी मदत करावी म्हणून आपण काय लोखंडी सुपल्या याची मी देणगी त्यांना दिलेली आणि त्यांनी त्याच्यातून ते कार्य करावं एवढीच इच्छा आहे। धन्यवाद सर। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।